वाजबाई आहे, हिला कशाला बोलवलं असेल? लग्नाला गेलं तर लोकांनी तिला हसायचं. एके दिवशी नवऱ्याच्या जवळ बसली आणि नवऱ्याला सांगितलं, मालक मला आता जगायचं नाही, तुम्ही दुसरं लग्न करा. माझ्या पोटी लेकरूबाळ झालं नाही, तुमचा वंश वाढला नाही, सगळं गाव मला बघून हसतं, नाव ठेवतं. मी आता जगणार नाही, मी एखाद्या विहिरीमध्ये उडी मारून माझा देह संपवते. देवाला सुद्धा माझी काळजी वाटली नाही. किडकं असू दे, लंगड असू दे, कसं तरी असू दे, एक मुलगा माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे होतं, एक तरी बाळ लेकरू व्हायला पाहिजे होतं. रोज बिचारी रडायची. गावात काही गोसावी लोक आले होते आणि त्यावेळेला गावात गोसावी लोक आलेले असताना ती लक्ष्मीबाई, ती सातवा रामलिंगाच्या दर्शनाला येत होती आणि रामलिंगाच्या मंदिराच्या बाजूला ते गोसावी लोक बसलेले होते. मोठं वडाचं झाड, त्या काळामध्ये बाहेर चिंचाचे झाड होते, वडाचे झाड होते. त्या वडाच्या झाडाखाली त्या गोसाव्यांचा मुक्काम होता. लक्ष्मीबाईने देवाला दर्शन घेतलं. आपलं वाईट तोंड या साधू लोकांना कशाला दाखवायचं म्हणून तोंडावर पदर घेऊन बिचारी चालली. एका महाराजांनी तिला आवाज दिला, इकडे ये सातवा. लक्ष्मीबाई इकडे ये. लक्ष्मीबाई, तिला आश्चर्य वाटलं, माझं नाव या महाराजांना कसं काय माहिती आहे? त्या महाराजांनी विचारलं, बाई तू तोंड लपून का झालीस, काय झालं असं तोंडावर पदर घेतलास? त्यावेळेला तिचा हुंदका थांबलेला बाहेर पडला आणि ढळ सांगू लागली. एखादी मुलगी आपल्या आईकडे गेल्यावर जशी रडते. महाराजाच्या पायावरती डोकं ठेवलं त्या लक्ष्मीबाईने आणि ढळ कसा रडायला सुरुवात केली. महाराज मी वाहन आहे, मला मुलबाळ झालं नाही, माझं तोंड लोक अपशकुनी समजतात, मला कार्यक्रमाला बोलवत नाही, कोणी कुंकू सुद्धा नीट लावत नाही. महाराज आज मी माझं तोंड तुम्हाला कशाला दाखवू म्हणून मी तोंडावरती पांघरून घेऊन चालले. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, बाई तू अपशकुनी नाहीये, तू वाईट नाहीयेस, तुझ्या पोटी साक्षात महादेव जन्माला येणार. ज्या वेळेला ही गोष्ट कळाली, लक्ष्मीने सांगितलं, सातवाने सांगितलं, माझी चेष्टा करता का महाराज? 12 वर्ष झाली मला मुलबाळ झालं नाही आणि आता कशाचं लेकरू बाळ आणि कशाचं काय? महाराजांनी सांगितलं, तुझी श्रद्धा आहे ना रामलिंगावर, सोमलिंगावर? म्हणले हो. तू 16 सोमवार करशील का? तू व्रत करशील का? महादेवाचं व्रत करशील का? त्याने सांगितलं हो. दर सोमवारी दिवसभर काही खायचं नाही, रामलिंगाची दिवस मावळता पूजा करायची, तीही ओल्या कपड्याने, करशील का? तिने सांगितलं, महाराज करेल मी. एक वेळेला जेवण करायचं. तिने सांगितलं, महाराज जर माझ्या पोटी साक्षात देव जन्माला येणार असेल ना तर मी जेवायला सुद्धा तयार नाही. आई त्याला म्हणतात, आईचं हृदय ते आहे, स्वतःच्या लेकराला काही होऊ नये. डोळ्यात अश्रूच्या धारा आल्या. लक्ष्मीने आवाज दिला, महादेवा महादेवा. भल्या पहाटे सोमवारी उठायची, 4 वाजता ओल्या कपड्याने आंघोळ करायची, रामलिंगेश्वराच्या मंदिरात यायची, रामलिंगाला साष्टांग दंडवत घालायची आणि तिथून ती बिचारी दिवसभर पाणी सुद्धा प्यायचं नाही आणि दिवस मावळता सोमलिंगाच्या मंदिरात जाऊन पूजा करायची. 11 सोमवार झाले, 15 झाले, 16वा सोमवार होता आणि रात्री त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये कोणीतरी एक भला मोठा पुरुष, दाढीवाला, भगवे कपडे घातलेला, तेज पुंज, आणि सांगितलं, आई उठ, मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. रात्री उठून एकटी धडधड रडायची. माणसाने तर माझा खेळ केला, माणसाने मला नावं ठेवलं, माणसाने माझी निंदा केली, पण देव सुद्धा आता माझी परीक्षा बघायला. डोळे भरून आले तिचे. त्या दिवशीच्या गोसाव्याने तसं सांगावं, स्वप्नात सुद्धा लेकरू दिसावं, अरे याच्यापेक्षा देव मला मरण का देत? रात्री नवरा उठून बसला. नवऱ्याने विचारलं, वेळ लागलं का? रात्रीचं उठून का रडत आहेस? लक्ष्मीने सांगितलं, मालक डोहाळे लागल्यानंतर बाईला काहीतरी खाऊ वाटतं, पण मला लेकरू बाळ नसून सुद्धा मला स्वप्नात सुद्धा लेकरच दिसायला, मालक करू काय? महिना गेला, 2 महिने गेले, 9 महिने गेले. आनंदाची बातमी त्यांच्या घरात आली की 9 महिन्यापासून घरामध्ये बाई बाजूला बसली नाही. नवऱ्याच्या लक्षात आलं. 9 महिन्याने
श्रावण महिना, शिवरात्र, सगळ्याला श्रावणी धरलेली आहे। रामलिंगाच्या मंदिरात रोज अभिषेक चालू आहे। एका बाजूला ब्राह्मण आहेत, एका बाजूला जंगम आहेत। एक सतत धार त्या माझ्या रामलिंगावरती चालू आहे। आणि तेवढ्या भल्या पहाटे त्या विरूपाक्ष सोनाराच्या घरातून लेकराच्या रडायचा आवाज आला। देवांनी सुद्धा पुष्पवृष्टी करावी आणि सगळ्यांनी जय जयकार केला। देवनाथ महाराज की जय। मुलाचं नाव ठेवलं देवनाथ। नाथाचा नाथ कुठे जन्माला आला, महादेव जन्माला आला। महादेव कसं म्हणावं, एकेरी नावाने देवाला कसं बोलवावं म्हणून महा काढला आणि नुसता देव खाली ठेवला, देवनाथ नाव ठेवलं। लेकराचं नाव आवडीने देवनाथ ठेवलं। पाळण्यात बाळाचे पाय पाळण्यात म्हणावं तसं ते लेकरू पाळण्यामध्येच चालायला शिकलं। संस्कृती, संस्कार सगळ्या गोष्टी त्याच्यात दिसायच्या। आईने लहानपणापासून त्याला ओम नमः शिवाय म्हणायला शिकवावं। लेकरू रडायला तरी ओम म्हणावं, लेकरू काही मागायला तरी ओम म्हणावं। ओम ओम ओम। 5 वर्ष बोललं नाही हे लेकरू, फक्त ओम म्हणायचं। आई म्हणली देवानं दिलं ते दिलं, मुखच दिलं, नुसतं ओम म्हणतंय। आईला सगळी काळजी, नाही झालं तरी काळजी, झालं तरी काळजी, सांभाळलं तरी काळजी, नाही सांभाळलं तर काळजी। पोरगं 5 वर्षाचं उठलं की लेकरा बाळात खेळत नसायचं, त्या सोमलिंगाच्या मंदिरात जाऊन बसायचं कोपऱ्यात आणि ओम ओम ओमचा आवाज करायचा। एके दिवशी लेकरू हरवलं म्हणून सगळ्या गावामध्ये झालं, 7वा सगळ्या गावात फिरायली। गावातल्या लोकांनी म्हणावं, अरे त्या सोनाराचं पोरगं हरवलं, 12 वर्षांनी देवाने दिलं, कुठं गेलं की 2 दिवस झालं सापडेना। पुजारी सकाळ सकाळी महादेवाच्या मंदिरात पूजेला गेला तर त्या वेळेला त्या पिंडीवरती झोपलेलं लेकरू दिसलं। विचारलं कोणाचं आहे, तर त्यावेळेला सांगितलं मी विरूपाक्ष पोतदाराचा पोरगा आहे, धर्माधिकाऱ्याचा पोरगा आहे। लेकरू बोलायला शिकलं। गावामध्ये असे साधू संत आले होते, त्यांच्या डोक्यावरती हात ठेवली। एकदा झालं, दुसऱ्या वेळेला असंच गेलं। आईनं सगळं मंदिर बघितलं, पोरगं नाही सापडलं, गाव बघितलं, पोरगं नाही सापडलं। सकाळ सकाळी बायका पाणी शेंदायला गेल्या होत्या त्या सोमलिंगाच्या मंदिराच्या बाजूच्या विहिरीत, त्या बारवात। आणि एक लहान पोरगं मांडी घालून त्या पाण्यावर बसलेलं दिसलं आणि सांगितलं, अरे कोणाचं पोरगं आहे, त्या सोनाराचं पोरगं आहे। बघितलं तर लेकरू पाण्यावर बसलेलं दिसलं। सगळं गाव बघायला गेलं, छोटस पोरगं पाण्यावर बसत आहे। बाबाची कीर्ती सगळीकडे वाढली। बसव कल्याणहून लोक यायचे, लांबून लांबून लोक बघायला यायचे। लेकरू मोठं झालं, लग्न करायचं। आईला वाटतं आपल्या लेकराचं लग्न व्हावं, कुठल्या आईला वाटत नाही पोरगं संन्यासी व्हावं। लग्न करायचं ठरवलं। देवाजी बाबांनी सांगितलं, मी लग्न करणार नाही आई, मी वैरागी आहे, मैं तो कैलाश का रहने वाला हूं, मी तर कैलासाचा रहण्यावाला, इथं आलोय या मुदगड गावाला। मला लग्नात बांधू नको साई, मला समाजाची सेवा, जगाची सेवा करायची आहे। कोणीतरी गोसावी लोक त्याची परीक्षा बघायला आले, म्हणजे आम्ही पण पाण्यावर बसतो। त्यावेळेला देवाजी बाबा पाण्यावर चाललेले दिसले। लोकांनी तोंडात बोट घातलं, अरे पाण्यावर बसणं सोपं आहे, पण पायावर चालणारा, पाण्यावर चालणारा एकच बाबा आहे आणि ते रामलिंग मुरगडचा बाबा, म्हणून देवाजी बाबापर्यंत लोक आहेत। देवाजी बाबा देवाजी बाबा मोठे झाले। गावामध्ये एक जैनाची घरं होते, त्यावेळेला भरपूर घरं होते। एका जैनाच्या पोरीला पाहुणे बघायला आले आणि पाहुणे बघायला आल्यानंतर जैन धर्माचा असा नियम आहे की दिवस मावळलं की जेवायचं नाही। दिवस मावळल्यावर कोणीच जेवलं नाही पाहिजे, पण जैन धर्माचे लोक अजून पाळतात। पोरीला पाहुणे आले, एवढा मोठा स्वयंपाक केलाय, स्वयंपाक वाया जाईल, पाहुणे तर जेवायला तयार नाही, करा काय? तो जैनाचा माणूस पळत पळत आला। रामलिंगाच्या मंदिरात बाबा बसलेले होते। देवाजी बाबाच्या पायावर डोकं ठेवलं, डट सारडू लागला, बाबा माझ्या लेकीला पाहुणे आले, घरात एवढा मोठा स्वयंपाक केलाय, कोणी पाहुणे जेवणार नाही आणि सूर्य तर आता मावळायलाय। देवाजी बाबा म्हणले, काही काळजी करू नको, मी त्याला थांबवतो। 2.5 तास सूर्य एका जागेवरती थांबवला। ते होते माझे देवाजी बाबा। 2.5 तास जैनाचे सगळे पाहुणे जेवले, मग सूर्य खाली गेला।
भारतात तुम्हाला फुक्कड साधू भेटतील, मोठे मोठे साधू भेटतील, पण तुम्हाला कुठेच ऐकायला नाही भेटणार. माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी भिंत चढवली, माझ्या ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला, पण माझ्या देवाजी बाबांनी सूर्य थांबवला. असा संत भारतात एकच झाला. किती भाग्यवान आहे ते रामलिंगगडचे लोक. मी तुम्हाला अजून सांगतो, देवाजी बाबाला जात नाही, देवाजी बाबाला धर्म नाही. देवाजी बाबा रामलिंग मुदगडचे आहेत, तुमच्या सगळ्याचे आहेत. तुम्ही सगळ्यांनी त्यांची सेवा करा. एकदा असंच रामलिंगाच्या मंदिरात कोणीतरी पंक्ती घालायचं ठरवलं. सगळे लोक पंक्तीला बसले. आता पंक्तीला बसलेले सगळे चांगले असतात असं नाही, एखादं दुसरं मुद्दामून पण बसलेलं असतं. एक जण म्हणला, बाबा आम्हाला तूप पाहिजे, तुपाशिवाय आम्ही जेवणार नाही, तर वाटी वाटी तूप पाहिजे. देवाजी बाबांनी एक जणाला बोलवलं, म्हणजे जा त्या सोमलिंगाच्या विहिरीतली आडातलं एक घागर भरून आणा. घागर भरून त्या ठिकाणी आणली आणि त्या पाण्याचं तूप तयार झालं. हा चमत्कार माझ्या देवाजी बाबांनी इथे केला रामलिंगाच्या मंदिरात. मी कालच सांगितलं, सगळ्याला हृदयाचे दोन भाग असतात, तसे दोन भाग म्हणजे सोमलिंग आणि रामलिंगेश्वर असे दोन भाग आहेत माझ्या या देवाजी बाबाचे. आताचे लोक, आता काही काही लोक काही सांगायले आपल्या मोठेपणासाठी, देवाजी बाबा आमचे शिष्य आहे, देवाजी बाबा इथलेच होते, देवाजी बाबा तिथलेच होते. एक सांगतो, देवाजी बाबा फक्त रामलिंगेश्वराचे शिष्य होते, देवाजी बाबा रामलिंगेश्वराचे भक्त होते. देवाजी बाबा कोणाचं शिष्यत्व पत्करलं नाही, कुठल्या माणसाचे शिष्य झाले नाही. देवाजी बाबा फक्त या रामलिंग महादेवाचे भक्त होते. आणि माझे देवाजी बाबा वय 40-42 झालं आणि सांगितलं, आता मला जायची वेळ आली. गावामधली चूल पेटली नाही. सगळे गावातल्या बाया जाऊन ढसा रडायच्या, बाबा आमचा जीव घ्या पण तुम्ही जाऊ नका, आमच्या लेकरा बाळावर तुमचं छत्र छाया पाहिजे बाबा, आमच्या लेकरा बाळावर तुमची सावली पाहिजे. एक वेळेला आम्ही गेलो तर चलेल, पण तुम्ही आमच्या गावाला सोडून जाऊ नका. देवाजी बाबा जाणार आहेत ही गोष्ट सगळीकडली कळाली. हजारो गावचे लोक जमा झाले. त्यावेळेला फक्त सोनार सुतार जमले नाही, तर सगळ्या जातीचे लोक जमले होते. देवाजी बाबा एका जातीचे नव्हते. भिक्षा 4 घरची मागायची, ते घर कोणाचं बघत नव्हते. भिक्षा पोरांना घ्यायचे, मग ते कोणाच्याही घरची भिक्षा आणायचे आणि ते कान तेवढंच करून स्वतः खायचे. दुपारचे 12 वाजायले होते. देवाजी बाबांनी सांगितलं, आज मला आता जायचं आहे. पौष शुक्ल अष्टमीचा आजचा दिवस होता. लोक म्हणले, पुसात चांगलं काम करत नाहीत, पुसामध्ये घर बांधत नाहीत, पुसामध्ये मुलगी बघायला जात नाहीत, पुसामध्ये लग्न लावत नाहीत. आणि देवाजी बाबांनी सांगितलं, याच पौष महिन्याला वाईट नाही, चांगलं करून मी जाणार. देवाजी बाबांनी सगळ्या लोकांना बोलावलं. गावातले पाटील आले, गावातले लिंगायत समाजाचे लोक आले, जंगम साधू आले, ब्राह्मण आले, सोनाराचे लोक बोलवले, सुताराचे लोक बोलवले, लोहारांचे बोलवले, सगळ्या 18 पगड जातीचे लोक आले. गावातली भजनी मंडळ जमा झालं. गुलाल उधळला, बुक्का उधळला, भस्म उधळला. लिंगायताला वाटावं हा आमचा स्वामी आहे, ब्राह्मणाला वाटावं हा आमचा आहे, सोनाराला वाटावं हा आमचा आहे, गावातल्या गोरगरिबांना सुद्धा वाटावं हा आमचा आहे, शेतकऱ्याला वाटावं हा आमचा आहे. गावामध्ये 5 दिवस चूल पेटली नाही. 5 दिवस मिरवणूक आणली. सोमलिंगाच्या मंदिरापासून मिरवणूक निघाली. पहिलं कालिका मातेला साष्टांग दंडवत घातला, सोमलिंगेश्वराला दंडवत घातला आणि रामलिंगाला कडकडून मिठी मारली आणि धर कसा माझे महाराज रडले. सांगितले, देवा आता मी चाललोय, मला तुम्ही न्यायला आलं पाहिजे, मला तुमच्यामध्ये एकरूप करून घ्या. गावामध्ये भांडण लागलं. महाराजाची समाधी कुठे करायची, घरात करायची का सोमलिंगेश्वरला करायची का कोणाच्या शेतात करायची. त्यावेळेला माझ्या रामलिंगेश्वराने सांगितलं, हा माझा भक्त आहे आणि माझ्या भक्ताला माझ्यापासून दूर कधी करू नका, माझ्याच पटांगणात आणून त्याला समाधी द्या. मिरवणूक काढली. तेव्हा रामजी बाबा नावाचे एक संत त्यांच्या बरोबर ते शिष्य होते. आजपर्यंत या मठाला 39 शिष्य झाले. 39, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 39. पहिला शिष्य कोण होता तर हा रामजी बाबा होता. या रामजी बाबांनी महाराजांना धरलं, मोठी समाधी तयार केली. सगळं गाव ढसा रडत होतं. लहान लहान लेकरं सुद्धा दूध प्यायचे सोडून दिले आईचे.
आणि त्यावेळेला दोन्ही हाताला पकडून बाबाला मध्ये जाऊन बसवलं. बाबा आतमध्ये जाऊन बसले. सगळ्यांनी शेवटची आरती केली. गुलाल उधळला, भस्म उधळला. दुपारी मध्यभागी सूर्य थांबलेला होता. कोणी शंख वाजवत आहे, कोणी वेगवेगळे वाद्य वाजवत आहे. सगळ्या लोकांनी बाबाचं शेवटचं दर्शन घेतलं आणि मोठीच्या मोठी शिळा त्या समाधीवरती ठेवली. आणि माझे देवाजी बाबा आज रामशेख रूप झाले, रामलिंगा बरोबर. ही आहे देवाजी बाबाची कथा. किती भाग्यवान आहेत तुम्ही सगळे. आज देवाजी बाबांनी साक्षात देवाशी एकरूप झाले. त्यांना देवनाथ कसं म्हणावं म्हणून देवाजी 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 सगळ्याचा लाडका देवाजी. 478 वर्ष पूर्ण झाले. देवाजी बाबांनी जाताना एवढंच सांगितलं, जे लोक माझ्या पुण्यतिथीच्या दिवशी माझी पायरी चढतील त्याच्या घरामध्ये अन्नधान्य होईल, त्याच्या घरामध्ये मुलबाळ होतील, त्याच्या घरामध्ये ऐश्वर्य होईल. म्हणून आज जेवढे लोक या ठिकाणी आले तुमच्या सगळ्याचं कल्याण होणार आहे एवढं लक्षात ठेवा. हाच आशीर्वाद मी देवाजी बाबाकडून तुम्हाला सगळ्याला देतो. तुमच्या सगळ्याचं कल्याण व्हावं, तुमची झोळी सगळ्याची भरावी, तुम्हाला जे जे पाहिजे ते भेटावं. फक्त एवढंच सांगतो, ज्यांनी माझ्या देवाजी बाबाची पुण्यतिथी चांगली साजरी केली त्यांच्या पिढ्यातले 100 लोक जेवायला येतील त्या पंक्तीला, असं वर्णन आहे. माझ्या देवाजी बाबाला तुमचं तूप रोटी नको, पुरणाची पोळी नको, तुमची हुकी होळगी नको. माझ्या देवाला फक्त भाकरी आणि ठेसा पाहिजे. म्हणून मी एवढंच सांगतो, आम्ही असो नसो पण आजच्या दिवशी प्रत्येक घरातून एक भाकरी आणि ठेसा. का तर 5 दिवस कोणी काही खाल्लं नाही. काय खायचं? देवाजी बाबाला विचारलं, आता तुम्हाला काय नैवेद्य दाखवायचं देवा? गोड करावं तर आमचा देव आमच्यापासून देवाने नेला. तशी नुकती करून खाऊ घालावं लोकांना, तशी जिलबी वाटावं लोकांना. कोणीतरी घरी पिठलं ठेसा केला होता, थोडासा भाकरी केली होती, तेच नैवेद्य दाखवलं तिसऱ्या दिवसाला. आणि तेव्हापासून देवाजी बाबाचा नैवेद्य झाला भाकरी ठेस्याचा. म्हणून घरातली एक भाकरी तुम्हाला नाही जमलं रोज करणं, गुरुवारच्या दिवशी का होईना, नाही जमलं गुरुवारी, पौर्णिमेच्या दिवशी का होईना, नाही जमलं पौर्णिमेला, तर वर्षाच्या अष्टमीला का होईना, एक भाकरी आणि थोडा ठेसा, थोडंसं पिठलं माझ्या देवाजी बाबाला दाखवा. तुमच्या घरात कधीच काही कमी पडणार नाही. आज सगळ्याला आशीर्वाद. आणि हेच असं पुन्हा गोविंदाने नांदावं. मी परत सांगतो, देवाजी बाबा जिवंत आहे. तुम्ही कोणालाही विरोध करा, पण देवाजी बाबाच्या कार्याला विरोध झाला तर त्याचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय जाणार. देवाजी बाबाची सेवा करेल त्याला सगळं मिळेल, पण देवाजी बाबाच्या कार्यात जर कोणी आडवं आलं तर त्याचं कधीच कल्याण होणार नाही. म्हणून एवढंच सांगून एक 10 मिनिट त्या ठिकाणी धर्मसभा होईल. आमचे खसगीकर महाराज आले, त्यांनाही थोडंसं आशीर्वचन तुम्हाला द्यायला लावतोय. 5 मिनिट कन्नड चालेल, मराठी चालेल, 5 मिनिट बोलतील आणि त्यांचं आशीर्वचन आमचे सोपान महाराज पण 5 मिनिट बोलतील. धर्मसभा इथेच करून सगळ्यांनी आरती करायची, महाआरती होईल. सगळ्यांना मिरवणूक झाली की नैवेद्य होईल. आजचा प्रसाद सगळ्यांनी खायचा. आजचा एक हात जरी भाकरीचा तुकडा तुमच्या घरापर्यंत गेला तर तुम्हाला सांगतो देवाजी बाबाची कृपा आशीर्वाद तुम्हाला लागतील. आणि खोटं नाही सांगत, ज्याने वर्षभर देवाजी बाबाची सेवा केली त्याला देवाजी बाबाचं साक्षात दर्शन होईल. म्हणून आज तुम्हाला मी वचन देतो, मी वेळा नाहीये 5-5 वर्ष मोठे मोठे कार्यक्रम सोडून तुमच्या गावात यायला, जे आहे त्याच्यावर कार्यक्रम करायला. आमचे कलाकार एवढे मोठे आहेत. आमचे अभिजित दादा पावळे, आम्ही 20-20 हजार लोकांच्या पुढे कथा करतो. हे अमरावतीचे आहेत, रुक्मिणी मातेच्या गावचे. एक जण अहिल्यादेवी होळकरांच्या गावचा आहे, एक जण लातूरचे आहेत. अशी सगळीकडले एक एक या ठिकाणी आले आहेत. आमचे संतोष दादा सोंबे अहिल्यानगरचे, आमचा कैवल्य असेल, त्याचबरोबर आमचा विजय असेल, हे सगळे या ठिकाणी आले. आणि त्याचबरोबर गावच्या मैशिष्टीम असेल, बाहेर गावचे सगळे आलेले पाहुणे मंडळी असतील. आणि मी विशेष या वर्षीचा तुम्हाला खरंच जे गणेश मंडळ आहे आमचं देवाजी बाबा गणेश मंडळ, त्या मुलांनी सगळ्यांनी प्रसाद या ठिकाणी केला. पुढल्या वर्षी सकाळची पंगत बाहेरच्या लोकांची होईल आणि रात्रीची पंगत गावच्याच लोकांची होईल. मग ते कुठल्याही समाजाचा असू दे, त्यांनी आणून दिलं की त्यांची इथे पंगत होईल. आणि नाहीच कुठे दिले तर आमच्या महिला तुम्हाला भाकरी आणून देतील. सगळ्यांनी रोज 4-4 भाकरी आणून येते, आणून काला करून खातील. पण देवाची बाबाची यात्रा फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर हैदराबाद, कन्याकुमारी, जम्मू काश्मीर पर्यंत गेली पाहिजे. कारण
कारण देवाजी बाबा फक्त तुमचा नाहीये, देवाजी बाबा रामलिंग मुदगडचा आहे, प्रत्येक समाजाचा आहे, प्रत्येक लोकांचा आहे. त्याच्यामुळे 18 पगड जात असो, कोणीही असो, जो देवाजी बाबाच्या दारात आला तो देवाजी बाबाचा झाला. आज सगळ्याला देवाजी बाबाची कृपा आशीर्वाद लाभावं एवढं सांगून मी परमपूज्य आदरणीय आमचे खजगेकर महाराजांना एक 5 मिनिट आशीर्वाद सगळ्याला द्यायला लावतो आणि मग पुढे आरती करून आपल्या कथेला पूर्ण विराम देऊ.